सिद्धं सुद्धं पणवीयं जिनेन्द्रवर्णेमि चन्दमकलङ्कं गुणरयनभूषणोदयं जीवस्य परुवणं वोचम्। जय बोलो नेमिचंद्राचार्य देव की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य चारुचंद्र चक्रवर्ती शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो प्रातः स्मृति गुरुदेव समर्थ भद्रमुनि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेक्षा सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो दीक्षा परम पूज्य सुयश सागर आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। इंद्रिय मार्गना कालामध्ये चालली होती. थोडंसंच आपलं प्रकरण राहिलं होतं. आपण लाईट गेली. इंद्रिय त्रिंद्रिय चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय जीवांची संख्या किती आहे ते सांगितलं होतं. नंतर सामान्य संख्या सांगितली. किती सांगितली? जगत प्रतलामध्ये प्रतलांगुलाचा असंख्याका भाग. आणि त्यामध्ये सामान्य संख्येमध्ये सगळ्यात जास्त कोणते जीव आहेत? त्यापेक्षा कमी, त्यापेक्षा आणि त्यापेक्षा कमी पंचेंद्रिय. पर्याप्त जीवनसंख्या किती सांगितली? जगत प्रतर भागिले प्रतलांगुलाच्या संख्यात्मक. प्रतलांगुलाच्या असंख्याचा भागानं भागल्यानंतर संख्या जी आली ती छोटी आली की मोठी आली? मोठी आली. बरोबर आहे. जगत प्रतलाच्या संख्याच्या भागानं भागलं तर मोठी संख्या आली आणि प्रतलांगुलाच्या संख्याच्या भागानं भागलं तर छोटी संख्या आली. फक्त पर्याप्त जीव आहेत ना त्याच्यामध्ये. प्रतलांगुलाची संख्या किंवा भाग ही संख्या मोठी आहे आणि त्यांना भागल्यानंतर संख्या छोटी आहे. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये पर्याप्त जीवांमध्ये सगळ्यात जास्त जीव कोणते आहेत? तीन इंद्रिय. त्यापेक्षा कमी दोन इंद्रिय. त्यापेक्षा कमी पंचेंद्रिय आणि त्याच्यापेक्षा कमी चतुरेंद्रिय. चतुरेंद्रिय पर्याप्त जीव पंचेंद्रियापेक्षा सुद्धा कमी आहे. पंचेंद्रिय जास्त. त्रिंद्रिय द्विंद्रिय पंचेंद्रिय आणि चतुरेंद्रिय. सामान्य राशी. पर्याप्तामध्ये क्रम बदलला. पर्याप्तामध्ये त्रिंद्रिय जास्त सगळं, त्यापेक्षा केंद्रिय कमी. पर्याप्त भेदामध्ये असं पर्याप्तामध्ये आपण इथं काल लिहिलं होतं. थोडं पुस्तक लिहिलं. काल ही संख्या आपण बघितली होती. पहिल्यांदा सामान्य काढली होती ती संख्या. संख्या तिथं लिहायचंय. जगत प्रतर प्रतलांग संख्या 4 65 61 आणि इथं 61 6120. हे द्विंद्रिय सामान्य राशी आणि द्विंद्रिय पर्याप्त राशी.
हे काढलं तुम्ही. तर त्यामध्ये अपर्याप्त काढण्यासाठी काय करायचं तर सामान्य राशीतून पर्याप्त जीव वजा करायचे. सामान्य राशीतून पर्याप्त राशी वजा केली की अपर्याप्त जीवांची संख्या येते. तर त्यासाठी मग आता ह्या मध्ये सगळी संख्या समान आहे, फक्त हा गुणकार जो आहे तो वेगळा आहे. आणि इथं 5चा संख्याकाचा भाग आहे, इथं असंख्याकाचा भाग आहे. मग ही राशी काय केली, भागाहाराचा भागाहार राशीचा गुणकार होतो म्हणून असंख्या संख्या इथं वर घेतली गुणकारामध्ये. ही संख्या हे भाग आपले पण बसतोय ना, उदाहरण सांगते तुम्हाला लक्षात येईल. 100 भागिले 25 भागिले 2 असा आहे संख्या. तर आता ही संख्याचा अर्थ आणि 100 गुणिले 2 भागिले 25 एकच आहे. इथं आता इथं 2 ने 25 ला भागलं तर ते उत्तर येत आहे आणि त्यानं 100 ला भागायचं तेच उत्तर येणार. आणि 2 आपण गुणाकारामध्ये घेतल्यावर तर उत्तर तेच येणार. 25 चौक 100 आणि 4 दुनी 8. या भागाहाराचा हा भागाहार आहे, तो काय असतो राशीचा गुणकार होतो. तसेच आपण हे असंख्यात जे आहे ह्या जगत प्रतरच्या भागाहार कोण आहे प्रत्रांगुल आणि त्याचा भागाहार कोण आहे असंख्यात. मग त्या असंख्यात त्याला गुणकारामध्ये घ्यायचं. इथं राशीचा भागाहाराचा भागाहार गुणकार असून त्याला इथं असंख्यामध्ये घ्यायचं. हे सगळीकडे केलं आपण तिथं. संख्या इथे घेतली आणि खालची संख्या इथे घेतली. जगत प्रत्रांगुल भागिले संख्या काय हे संख्यात वर घेणार आपण. 4 65 61 आणि 84 24 आणि हे संख्या. ही सामान्य राशी झाली आणि ही पर्याप्त राशी. द्विंद्रिय जीवांची सामान्य राशी एवढी आहे आणि द्विंद्रियांची पर्याप्त राशी एवढी आहे. ह्या सामान्य राशीतून ही पर्याप्त राशी वजा केली की कोणाच्या प्रमाणे येणार अपर्याप्त जीवांचं. मग ते वजा करण्यासाठी काय करायचं, ही दोन्ही संख्या समान काढायच्या. इथे ठेवली समान संख्या. जगत प्रत्रांगुल 4 65 61 आणि ही सामान्य राशी घ्यायची त्याला 24 ही समान संख्या ठेवली. आता ह्या गुणकारातून 84 24 गुणिले असंख्यात आहे आणि 61 20 गुणिले संख्यात आहे. तर ह्या गुणकारातून हा गुणकार वजा करायचा म्हणजे ती राशी येणार. मग 84 24 गुणिले असंख्यात आणि वजा करण्यासाठी ती डोक्यावर होतात संख्या. 61 20 गुणिले 5 ही ऋण राशी ज्यातून ही वजा करायची. हे चिन्ह आहे झेरो वर दिलेले असं टीकेमध्ये असं लिहिलेलं आहे. तुम्ही असं नाही तर असं पण लिहू शकता. 61 20 गुणिले 5 ह्या राशीतून ही राशी वजा करायची, ह्या राशीतून ही राशी वजा करायची. जे उत्तर येईल ते त्याचा गुणकार म्हणजे अपर्याप्त राशी होईल. त्याच्यानंतर तसंच द्विंद्रियामध्ये घ्यायचं. ह्या 61 20 गुणिले असंख्यातून मधून 84 24 गुणिले संख्या ही संख्या वजा करायची. आता इथं काय होणार, फक्त ही 61 20 मधून ही संख्या वजा करायची. इथं काय केलं तर इथं 84 24 गुणिले असंख्यात आहे आणि त्याच्यातून ही संख्या वजा केली. मग सगळे तशीच येणार संख्या, फक्त बदल असा होणार. जगत प्रतर भागिले प्रतरांगुल 4 65 61 61 20 गुणिले
असंख्यात आणि ही 8424 गुणिले 5 ही राशी वजा झाली. आता इथे तर वरची सगळीकडे गुणकार जरी भले ते 6120 आणि 8424 तुम्हाला वेगळं दिसत असला तरी इथं हा गुणकार मोठा आहे. हा जो सामान्याचा गुणकार आहे तर का असंख्याचा गुणकार आहे तिथं असंख्याचा गुणकार आहे आणि तर 5 म्हणजे ही संख्याचा गुणकार आहे. मग खालचे गुणकार सगळे छोटेच आहेत त्यामुळे ही संख्या मोठी वाटत असली तरी ही मोठी ही छोटी. मग ह्या संख्येतून ही संख्या वजा करायची म्हणजे फक्त द्विंद्रियामध्ये काय झालं 8424 गुणिले असंख्यामधून 6120 5 वजा आहे आणि ते 6120 गुणिले असंख्यामधून 8424 गुणिले 5 वजा आहे. म्हणजे ही ऋण राशी ही ऋण राशी आहे. त्याच्यानंतर चतुर्विंद्रियाची अपर्याप्त राशी कशी येणार? जगत्प्रतर भागिले प्रतरांगुल 4 65 61 आणि 58 64 गुणिले असंख्यात आणि वजा हे येणार 58 36 गुणिले 5 त्याच्यावर डोक्यावर लिहितात 58 36 गुणिले 5 हे वजा राशी समजा. तसं पंचेंद्रियामध्ये येणार तिथं 58 36 गुणिले असंख्यात मधून 58 64 गुणिले 5 वजा होणार. आता तुम्ही गती मार्गण्यामध्ये तुमच्या ह्याच्यात बघा काढून त्याच्यामध्ये ती पंचेंद्रियाची राशी तशी लिहिली होती. पर्याप्त पंचेंद्रिय राशी नंतर अपर्याप्त राशी सामान्य पंचेंद्रिय राशी अशा 3 राशी तिथं आपण घेतलं. पंचेंद्रिय त्रियंचांचं प्रमाण घेताना तर याला आपण म्हटलं ना बघूया इंद्रिय मार्गणीमध्ये ह्याचं कसं येतं ते इंद्रिय मार्गणीमध्ये कळतं. पंचेंद्रिय त्रियंचांचं जे प्रमाण सांगितलं होतं पंचेंद्रिय तिर्यंश तर त्याचं ते 58 36 असंख्यात आणि हे दिलं होतं ना प्रमाण ते त्या टीकेमध्ये होतं संस्कृत टीकेमध्ये म्हणजे आपल्या सांगताना गती मार्गणीमध्ये पंचेंद्रिय त्रियंचांचं जे प्रमाण सांगितलं होतं तिथं पंचेंद्रिय त्रियंच पर्याप्त पंचेंद्रिय त्रियंच आणि अपर्याप्त पंचेंद्रिय त्रियंच असं 3 प्रमाण तिथे घेतलं होतं. ऐकता माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे नोट्स नाही तुम्ही बघा चालतंय. तर ती राशी कशी आली ती इतकं कळालं आपल्याला. ती पंचेंद्रिय सामान्य राशी 58 36 गुणिले असंख्या नंतर पंचेंद्रिय पर्याप्त राशी 58 64 गुणिले 5 येणार आणि अपर्याप्त राशी काढत असताना खाली अपर्याप्त राशीमध्ये जगत्प्रतर भागिले प्रतरांगुल 4 65 61 आणि 58 64 गुणिले 5 नाही 58 36 गुणिले असंख्यात वजा 58 64 गुणिले 5 वजा ही अपर्याप्त सगळी खालची लिहिलेली अपर्याप्त राशी ही पर्याप्त राशी आहे ही सामान्य राशी. हे सामान्य द्विंद्रिय राशी ही पर्याप्त द्विंद्रिय राशी आणि इथं अपर्याप्त राशी. सामान्य राशीमध्ये आणि अपर्याप्त राशीमध्ये क्रम हाच येणार त्रिंद्रिय त्रिंद्रिय चतुरिंद्रिय पंचेंद्रिय. फक्त पर्याप्त राशीमध्ये काय होणार त्रिंद्रिय जास्त त्याच्यापेक्षा द्विंद्रिय कमी त्याच्यापेक्षा पंचेंद्रिय कमी त्याच्यापेक्षा चतुरिंद्रिय कमी. त्रिंद्रिय द्विंद्रिय पंचेंद्रिय चतुरिंद्रिय हा क्रम येणार.
गतीचे जीव काढ. हे पंचेंद्रिय जे आले ते सगळ्या चारी गतीचे म्हणून आले. आता फक्त आपल्याला तिथं तिर्यंच्याचं प्रमाण काढायचंय म्हणून ते 3 कमी करायचे. 3 गतीतली राशी सगळ्यामध्ये कमी केली ना. मनुष्य, देव आणि नारकी हे कमी. हे पंचेंद्रिय चारी गतीतली म्हणून आहेत. हे जे पंचेंद्रियांची संख्या सांगितली, पंचेंद्रिय पर्याप्त, सामान्य राशी, पंचेंद्रिय पर्याप्त राशी आणि पंचेंद्रिय पर्याप्त, हे चारी गतीतले जीव म्हणून आहेत. आता त्यातले फक्त आपल्याला तिर्यंचे काढायचे तिथं गतिमार्गणीमध्ये, म्हणून तिथं 3 रेषा कमी केल्या सगळीकडे. इथं दिलं ना. आता हे इथं इकडं आलेलं आहे. पूर्वी आपण असं लिहिले ना, हे असं इथं 3 रेषा आणि 5च्या इथं खाली घेतलेलं तिथं 3 रेषा आणि इथं 3 रेषा आणि हे 3 रेषा. 3 रेषा लोकांचे नाही आहे, तर 3 राशी कमी करायच्या. कुठली पण राशी कमी करायची असेल तिथं आडवा अशी रेष दिली जाते. अधिक करायचं असेल तर उभी चिन्ह दिलं जातं. कधी पण अधिक करायचं असेल तर वर असं उभं चिन्ह द्यायचं आणि कमी करायचं असेल काही तर पुढं चिन्ह द्यायचं. तर 3 रेषा ज्या आहेत ते 3 गतीचे जीव कमीसाठी त्या गतिमार्गणीमध्ये केल्या होत्या. इथं नाही द्यायच्या त्या, तिथं चारी गतीचे म्हणून घ्यायचे. तिथं फक्त आपण गतिमार्गणीमध्ये तिर्यंच्याची संख्या सांगितली होती, तिथं ते 3 गतीतले जीव कमी करायचे. कारण बाकी सगळ्या गतीतले पंचेंद्रिय तिर्यंच्यापेक्षा काही कमीच आहेत ना राशी. तर हे संख्या सांगितली. इंद्रिय मार्गणीमध्ये संख्या, सामान्य संख्या काय लक्षात ठेवायची? एकेंद्रिय जीव अनंत आहेत. त्यामध्ये निगोदी जीव विस्तारलेले सगळे अनंत आहेत. निगोदी जीव जर बाजूला काढले तर सगळे एकेंद्रिय किती आहेत? असंख्यात संख्या आहेत. म्हणजे असंख्यात संख्यात राशी. असंख्यात लोक प्रमाण म्हटलं तर चालते. पृथ्वी काही, जल काही, अग्नी काही, वायू. आणि जे त्रसजीव आहेत ते जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यातावा भाग आहे. म्हणजे एक जगत प्रतर पण नाही, जगत प्रतरपेक्षा पण कमी झाला, त्याचा पण असंख्यातावा भाग झाला. त्रस राशी. आणि त्या त्रस राशीमध्ये पुन्हा काढण्यासाठी आपण काल बघितल्याप्रमाणे बहुभागी सहभागी काढल्यानंतर द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुर्ंद्रिय आणि पंचेंद्रिय अशा 4 संख्यांचा क्रम आहे. तिथं पंचेंद्रिय जीव जे काढले आपण ते चारी गतीतील मिळून आहेत पंचेंद्रिय जीव. मग फक्त तिर्यंचे काढायचं असेल तर त्याला 3 रेषा दिल्या आडव्या, की त्याच्यामुळं मनुष्य, देव आणि नारकी कमी केले. बाकीचे सगळे तिर्यंच्यांची संख्या झाली. आणि इंद्रिय मार्गणा संपलेले आहे. तर पुढची मार्गणा आहे काय मार्गणा. गती मार्गणा झाली, दुसरी इंद्रिय मार्गणा झाली, तिसरी मार्गणा कोणती आहे? काय मार्गणा. प्रत्येक मार्गणाचे भेद पण लक्षात ठेवायला जायचं. गती मार्गणाचे भेद सगळ्यांना माहिती आहे, ते सोपे 4 आहे. आणि हे सगळे मार्गणा म्हणजे कुणाची पर्याय घ्यायची? जीवाची पर्याय आहे. गती म्हणजे बाहेरचं क्षेत्र नव्हे, किंवा इंद्रिय म्हणजे हे स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय नव्हे, तर जीव ज्याला ही इंद्रिय आहे असा तो जीव घ्यायचा भावेंद्रियाच्या मुख्यतेनं. आता ही काय मार्गणा जे आहे ते पण सुद्धा कोणाचा भेद आहे? जीवाचाच भेद आहे. जीवाचीच ही भाव पर्याय होणार, द्रव्य पर्याय. तर त्याचं वर्णन आता सांगते पुढे. फार महत्वाचं आहे काय मार्गणा पण समजली. हे सगळ्या मार्गणा समजून आपल्याला जीवनामध्ये चरणानुयोगाचं पालन का आवश्यक आहे हे लक्षात येते. आपण जीव समास वाचल्यानंतर पण आपल्या लक्षात आलं की किती अवगाहना सूक्ष्म आहे आणि तेवढ्याच्या थोड्याशा भागामध्ये किती जीव असतात. असंख्यात संख्येत जीव असतात. आता इथे काय मार्गणीमध्ये पण आपल्याला सगळे लक्षात येईल हे कुठं कुठं जीव आहेत. वनस्पती कायकामध्ये सुद्धा साधारण वनस्पती कोण, प्रत्येक वनस्पती कोण, त्याचे लक्षण प्रत्येकाचं सगळं देणार आहे. आता काय मार्गणाचे भेद सांगितले. काय मार्गणा प्ररूपण अधिकार आहे. आता 8वा अधिकार आहे, 8वी प्ररूपण आहे. त्यामुळे 8व्या तीर्थंकरांना नमस्कार केला पैकीमध्ये. चंद्रकोटी प्रभाच काय झालं?
हा जीवांचे हे इंद्रिय मार्गाने हे इंद्रिय मार्गाने सुद्धा सांगितले ना, हे जीवांचे भेद आहे सगळे, केंद्रिय द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुर्ंद्रिय पंचेंद्रिय. म्हणजे जीव कुठं कुठं आहे हे आपल्या लक्षात येतं आणि हे सगळ्या जीवाच्या पर्याय आहेत. एकतर अहिंसा धर्माचं पालन करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग आहे. आणि आपला जीव सुद्धा हा ह्या 5 इंद्रियांच्या मार्गाने सगळं फिरून आलेला आहे. आता पंचेंद्रिय मार्गाला चालू आहे आपली, परंतु आपण कधी चतुर्ंद्रिय पण होतो, कधी त्रिंद्रिय, कधी द्विंद्रिय, कधी एकेंद्रिय. या सगळ्या पर्याय धारण कराव्याच लागतात. असं की नाही की त्याच्यामध्ये अपवाद की मला कधी एकेंद्रिय पर्याय मिळालीच नाही तेव्हा मी कधी द्विंद्रिय झालोच नाही, असा अपवाद आहे का कोणाचा? नाही. कारण का त्याचे काळ ठरलेला आहे. एवढा काळ झाल्यानंतर नियमानं ते सोडावेच लागते पर्याय. तुम्ही द्विंद्रिय 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 किंवा पंचेंद्रिय 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 किती राहू शकताय? तरी 1000 सागर त्याचं काळ आहे. 1000 सागर झाल्यानंतर नियमानं काय होणार? तो पंचेंद्रिय पर्याय सोडावेच लागणार. त्याच्यानंतर तो द्विंद्राधिकामध्ये किंवा एकेंद्रामध्ये पण जाऊ शकतो. आणि सगळ्यात रस पर्यायचा काळ सांगितला की 2000 सागर आहे. 2000 सागरानंतर थोडा अधिक 2000 सागर आहे. त्याच्यानंतर नियमानं एकेंद्रिय पर्यायामध्ये जावंच लागतं. मग महावीरांचा जीव सुद्धा मरीचीचा जीव होता, ज्या आदिनाथांचा नातू. त्यावेळेला त्यांनी मिथ्यामताची स्थापना केली आणि तोच पुढे 24वे तीर्थंकर झाला महावीर. किती काळ गेला आदिनाथापासून भगवान महावीरांच्या पर्यंत? एक कोडाकोडी सागर. किती? तरच पर्यायचा काळ किती आहे? 2000 सागर. मग एक कोडाकोडी सागर जास्त की 2000 सागर जास्त? 2000 किती वेळा होतील एका कोडाकोडीमध्ये? तेवढ्या वेळामध्ये तो एकेंद्रिय मोठा काळ घेतला तर मोठा काळ नेहमी मिळत नसतो. 2000 सागराचा काळ पुन्हा पुन्हा मिळत नाही, कधी तरच चुकून मिळतोय की पूर्ण 2000 सागर पर्यंत आपण त्रसच राहिलो. तर कुठली थोडी त्रस पर्याय धारण केले की मध्ये केंद्रीय पर्याय धारण करायच लागते. म्हणजे त्यांचा जीव सुद्धा किती वेळा केंद्रीय पर्यायामध्ये गेला, निगोदामध्ये गेला, सगळ्या ह्याच्यामध्ये गतीमध्ये. मग आपलं पण ते होणारच ना गती. जर आपण नाही सुधारलो, लवकर नाही आपण रत्नत्रय प्राप्त करून मोक्षात गेलो तर काय होणार? आपल्याला पण एकेंद्रिय द्विंद्रिय अधिक पर्यायामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागणार. आणि त्या ठिकाणी किती दुःख आहे हे आपण डोळ्याने बघतो. एकेंद्रियांचं दुःख डोळ्याने बघतो की नाही? त्यांना काय सांगता येते का? तुम्ही पाणी घेता, नळाचं सोडता, बद 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 ते वाहत असते. त्याला आपण कपड्यात घालून आपटतो दगडावर. हे सगळं त्याला दुःख सहन करावंच लागतं त्या केंद्राला. जर काय का म्हणजे विहिरीत दगड टाकतात लोक, किती किती सगळीकडे शिंपडतो. सगळं तिथं त्याच्या काही जीवाची हिंसा होते, तर त्याच्या काही जीवाला दुःख होते ते सांगू शकत नाहीत की तुम्ही असं करू नका म्हणून. पंचेंद्रिय जीव किंवा तसे जीव जो आहे तो हालचाल तर करतो ते दुःखातून वाचण्यासाठी, परंतु एकेंद्राला हालचाल पण करता येत नाही. फक्त दुःख भोगणं एवढंच त्या पर्यायामध्ये आहे. झाड कटकट करतो आपण, तर त्या एकेंद्राच्या त्रास होतो की नाही? कुऱ्हाडीनं ह्याच्यानं कवच कापतो, पानं ओढतो, हे सगळं त्यांना किती त्रास आहे, दुःख आहे. त्या ते सगळ्या एकेंद्रियांचं दुःख ते स्वतःच भोगतात आणि केवढी त्यांचं दुःख जाणू शकत नाही. कारण ते अवस्था आहे. जशी बेहोश अवस्था असते ना, त्या वेळेला चेतना कशी झालेली असते, अत्यंत लुप्त झाल्यासारखी झालेली असते. ह्याला काही कळत नाही असं वाटतं आपल्याला बेहोश मनुष्याला. तशी ती एकेंद्रिय दशा आहे बेहोश सारखी. चेतना असून सुद्धा नसल्यासारखी चेतना झालेली आहे त्या ठिकाणी. तर अशा हे एकेंद्रिय पर्यायामध्ये आपण गेलो की पूर्ण जडवत झालं. चेतना असून सुद्धा काय त्याचा उपयोग करू शकत नाही. आणि त्यानंतर द्विंद्रिय तीनद्रिय चतुर्द्रिय पर्याय पण आपण बघतो किती त्रास आहे, किती दुःख आहे. ह्याच्यामध्ये उत्पन्न होतात तांदळामध्ये आळ्या. आपण काय लोक काय बघत नाहीत, काय नाही, उकळ्या पाण्यामध्ये घातलं ते त्याला नीट करत नाही, धुवत नाही, हे करत नाही, ते सगळं काढलं ते गदगद त्या पाण्यामध्ये झालं की नाही. त्याचा तो त्रास सगळ्या पर्यायामध्ये बघा तुम्ही, त्रिंद्रियामध्ये चतुर्ंद्रियामध्ये पंचेंद्रियामध्ये सगळे आपण प्रत्यक्ष त्यांचं दुःख बघतो. म्हणून संसारापासून भीरुता ठेवायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी
तत्वाचं चिंतन केलं तर आपण ह्या संसारातून सुटू शकतो. म्हणून हे सगळं जाणून आपल्याला संसारापासून विरक्तता प्राप्त करायची, भेद विज्ञान प्राप्त करायचं. त्याच्यासाठी हे सगळं आपण शिकतो. त्या सगळ्या पर्यायामध्ये आपण जाऊन आलो आणि अन्य जीव सुद्धा ह्या पर्यायामध्ये दिसतात. त्यांचं आपण काय करायचंय, चरणायोगामध्ये ज्याला आचरण करतो त्याला ह्या जीवांचं रक्षण करायचं. विंद्रिय जीव दिसले तर तिथं त्याची हिंसा न करता त्याचं संरक्षण करण्याचे भाव ठेवायचे. ते त्यांच्या आयुच्या ह्याच्यानं मरतील जगतील, परंतु आपण परिणाम काय ठेवायचं, हा एक परमात्मा आहे, त्या परमात्म्याची हिंसा माझ्याकडून होऊ नये. म्हणून प्रत्येक पाऊल ठेवताना खाली किती मुंग्या असतात आपण बघत नाही, इकडे तिकडे बोलत चालत गप्पा मारत जातो, सगळे पायाखाली जीव मरून जातात. म्हणून मंदिरला येताना जाताना सगळे एरिया समितीपूर्वक जायचं आणि यायचं. जरी साधू एरिया समिती श्रावकांना नाही तरी सुद्धा आपण ह्या अवस्थेत ती सवय लावायची आपल्याला स्वतःला. जेवढं आपण वाचू शकेल तेवढं वाचवायचं. तर हे सगळं इंद्रिय मार्गाला तर काय मार्गाला सगळं समजून आपल्याला जीवनामध्ये हे सगळं उतरायचं आहे. आता पुढे काय मार्ग कुणाला फक्त कर्मफळ चेतणं, कर्मफळ भोगणं, त्याचा अनुभव करणं सुख दुःखाचं. त्यांना सतत कोण पाणी घातलं, त्यांना हे केलं की आनंद होतो. कोणी त्याला झाडं कापायला लागले, हे करायला लागले की त्यांना दुःख होतं. हे सुख आणि दुःखाचं वेदन होतं त्याला फक्त, परंतु काही त्याच्यामध्ये ते पुरुषार्थ करू शकत नाही किंवा हलनचलन करू शकत नाही. आता पुढे काय मार्ग चालू करूया. चंद्रकोटी प्रभाचक्रम समवस्मृति संयुतम नव केवल लब्धीशम चंद्रप्रभजिनम भजे. त्यांच्याकडे नाही कोणाकडे. चंद्रकोटी प्रभाचक्रम, चंद्रप्रभजिनांचं विशेषण सांगताय की 1 करोड चंद्रमाच्या समान प्रभामंडलामध्ये आणि नव केवल लब्धीचे जे ईश स्वामी आहेत अशा चंद्रप्रभजिनाला मी भजतो, म्हणजे त्यांचं मी सेवन करतो, त्यांची उपासना करतो, असं मंगलाचरण केलं. आता नेमिचंद्राचार्य सांगतात काय मार्गमध्ये पहिले गाथा आहे 181 नंबरची गाथा. जाई अविनाभावी तसथावर उदय जो हवे काओ, जो सोजिन मदम विभणियो, उडवी कायादि छभ्रेयो, काय कशाच म्हणतात ते सांगते. जाई म्हणजे जाती, नामकर्मामध्ये जाती नावाचे एक भेद आहे. गती जाती आहे ना, गतीनंतर जाती. जातीमध्ये किती भेद आहेत? 5 भेद आहेत. एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय. त्या जाती नामकर्माचा अविनाभावी, अविनाभावी म्हणजे आता प्रमेय तुम्हाला मध्ये ऐकशील तुम्ही त्याच्याशिवाय ते नाही. आता एकेंद्रिय पर्यायाचं तिथं एकेंद्रिय जाती कर्माचा उदय असेल तर त्याला कोणता ह्याचा उदय असणार? काय मध्ये? स्थावर म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती ह्या 5 पैकी कोणता तर एकाचा उदय असणार. म्हणजे हा विनाभावी झाला. जिथं जिथं पृथ्वी, जल, अग्नी, वायू आहे त्या ठिकाणी एकेंद्रिय जाती नामकर्म असणार. एकेंद्रिय जाती कर्म असल्याशिवाय स्थावर असणार नाही, स्थावर असल्याशिवाय एकेंद्रिय जाती कर्म असणार नाही, म्हणून त्याला अविनाभावी म्हणतात. आणि जिथं द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय जाती कर्माचा उदय असतं तिथं नेमानं त्रस नामकर्माचा उदय असणार. त्रस आणि स्थावर हे नामकर्म आहेत आणि इकडं जाती नामकर्म आहे. मग ते दोन्ही एकमेकाबरोबर असणार.
बरोबर. हा. जाती पण हे नामकर्मच आहे आणि त्रस आणि स्थावर हे सुद्धा नामकर्मच आहे. तर त्या अविनाभावी असा उदय असणार. एकेंद्र जाती कर्म बरोबर स्थावर आणि द्विंद्र त्रिंद्र चतुर्ंद्र पंचेंद्र जाती कर्मा बरोबर त्रस. त्याचा उदय आणि त्या उदयाने उत्पन्न होणारा जो जीवाचा भाव घ्यायचा. इथं काय मार्ग म्हणजे काय घ्यायचं? शरीर नुसतं घ्यायचं नाही. तर हे दोन्ही कर्म जीव विपाके म्हणजे आता पुद्गलामध्ये आपल्या कर्मामध्ये दोन प्रकारचे कर्म आहेत. एक पुद्गल विपाके आणि जीव विपाके. म्हणजे जीवाच्या भावावर परिणामावर ज्याचा उदय असतो त्याला म्हणायचं जीव विपाके. आणि ज्याचं शरीर असतो म्हणजे शरीराच्या संबंधी त्याचं जे काय हे असेल सुंदरता कुरूपता वगैरे तर त्याच्या संबंधीच्या प्रकृती असतील त्या सगळ्याला पुद्गल विपाके म्हणते. जीव विपाके आणि पुद्गल विपाके असे दोन प्रकारचे कर्म आहेत. अजून क्षेत्र विपाके आणि हे पण आहे भूविपाके त्याच्यामध्येच कल्पित होतात. तर तिथे हे जाती कर्म हे जीव विपाके आणि त्रस आणि स्थावर हे सुद्धा काय आहे? जीव विपाके. जीव विपाक म्हणजे जीवाच्या परिणामावर त्याचा परिणाम होतो म्हणजे फळ मिळते त्याला. तर म्हणून हे जीवाचा भाव घ्यायचा. याच्या उदयाने उत्पन्न होणारा जो जीवाचा भाव त्याला काय म्हटलेलं येतं? काय. तसं काय शब्दाचा अर्थ शरीर होतोय. काय म्हणजे शरीर. परंतु इथं नुसतं शरीर न घेता त्याचा उदय असताना जो जीवाला होणारा भाव आहे त्या पर्यायामध्ये गेल्यावर तर तो इथं काय मार्गणा घ्यायची. सो जिनमदम्मी म्हणेयो. जिनमतामध्ये त्याला काय असं म्हणतात. आणि तो किती प्रकारचा आहे? पृथ्वी कायादी छब्बेयो. पृथ्वी कायादी 6 प्रकारचा सांगितलेला आहे. म्हणजे 5 आहे ते एकेंद्रामध्ये ते सगळे पृथ्वी कायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक आणि वनस्पतिकायिक आणि एक रसकायिक असे 6 प्रकारचे भेद आहेत. तर तिथं काय शब्द जो झालाय ना तो 2 धातूपासून उत्पन्न झालेला आहे. कै धातू एक आहे आणि ची धातू एक आहे. धातू म्हणजे संस्कृत मध्ये कोण शिकला असेल तर गम गच्छ जाणे जसं धाव म्हणजे पळणे धावते वगैरे तसं कै धातू आहे. म्हणजे कै शब्दाचा अर्थ होतो शब्द करणे. शब्द आपण म्हणतो शब्द बोलणे असं शब्द करणे ह्या अर्थामध्ये आहे. आणि ह्या धातूपासून काय असा शब्द बनलेला आहे. त्याला असा अप्रत्यय वगैरे लागला ना तो काय शब्द बनतो. म्हणजे व्यवहारिक पुरुषांच्याकडून त्रस आणि स्थावर अशा प्रकारे जे सांगितले जातात बोलले जातात त्यांना काय म्हणायचं? काय असं म्हणतात. ची धातू आहे ची. पहिल्यांदा कै धातूपासून काय शब्द केला त्याचा व्युत्पत्ती अर्थ म्हणतात त्याला. त्याचा अर्थ काय होणार की व्यवहारिक पुरुषांच्याकडून तुमच्या ह्याच्यामध्ये असेल नोट्स मध्ये त्रस आणि स्थावर अशा प्रकारे जे शब्द केले त्याच्याबद्दल शब्द केला जातो तो काय आहे. आणि ची धातूपासून संचय करणे अर्थामध्ये ची धातू आहे संचय करणे. आणि कै शब्दाचा अर्थ काय सांगितला? शब्द करणे म्हणजे उच्चार करणे बोलणे असं घ्यायचं. तर ची धातूचा अर्थ केला तर काय होतं तिथे संचय करणे म्हणजे पुष्ट करणे अर्थामध्ये. तर पुद्गल स्कंदांच्या द्वारे जो पुष्टीला प्राप्त होतो आपलं शरीर जे आहे ना हे कशाला पोषण होत आहे. एक तर आपण आहार ग्रहण करतो हे सुद्धा पुद्गलच आहे. आणि प्रत्येक समयाला आहार ग्रहण करतो शरीरासाठी ते पण काय आहे? पुद्गल. आणि त्याच्याद्वारे हे शरीर काय होत आहे? पुष्ट होत आहे. तर खायला कमी द्या काय व्हायला लागते? बारीक व्हायला लागते जे गळायला लागते ना किंवा आहार ग्रहणाच्या मुळे सुद्धा काय होतं तिथं पुष्टी होते. तर त्या पुद्गल स्कंदांच्या द्वारे जे पुष्टीला प्राप्त होते त्या शरीराला काय असं म्हणतात. आणि कायामध्ये स्थित असणारा जो आत्मा आहे त्या आत्म्याला सुद्धा उच्चारानं काय असं म्हटलेलं आहे. म्हणजे उत्पत्ती अर्थ घ्यायचं
वास्तविक कायचा अर्थ काय घ्यायचा की जाती नाम कर्माच्या विनाभावी त्रस आणि स्थावर कर्माच्या उदयानं उत्पन्न होणारी पर्याय त्याला काय असं म्हणतात. हे गातेमध्ये सांगितलं होतं ना ते. आणि हे त्याला शब्दाला अनुसरून उत्पत्त्यार्थ तो शब्द कसा उत्पन्न झाला तर त्याच्यासाठी हे दोन प्रकार सांगितले. आणि स्थावरचा शब्दाचा अर्थ काय होतो स्थिर राहणार आणि त्रस शब्दाचा अर्थ काय होतो हलनचलन करणारा. परंतु इथे उत्पत्तीसाठी फक्त तेवढं लक्षात घ्यायचं. परंतु आणि तसं बघायला गेलं तर त्रस जीवनच विग्रहगती नामकर्माचा उदय असतो. म्हणजे गमन करणं. गमन कोण करते फक्त त्रस जीव. मग एकेंद्रिय पण जीव म्हणाल पाणी पण गमन करते, वायू पण गमन करतो. मग त्यांना पण त्रस त्या शब्दाची उत्पत्ती अर्थानं त्याला पण त्रस म्हटलेलं आहे काही ठिकाणी. परंतु त्रस नामकर्माचा उदय त्यांना नाही. कुणाला वायू काही जलते. त्यांचं जे गमन आहे ते बुद्धिपूर्वक नाहीये. स्वभावतः त्यांचं म्हणजे काय आहे वाहन हा त्याचा स्वभाव आहे वाऱ्याचा. आणि पाणी ढलान जिथं असेल तिथं वाहन तिथं त्याचा काय आहे तो स्वाभाविक आहे. परंतु बुद्धिपूर्वक आपण कसं इथून इथं जायचं इच्छापूर्वक गमन करतो तसं गमन आहे का पाण्यात एकेंद्रिय जीवनचं नाही. म्हणून त्यांना स्थावर म्हटलेलं आहे. जे स्थानशील आहे त्याला स्थावर आणि जे हलनचलन करणार आहे ते त्रस. काय झालं आता पहिल्यांदा काय कशाला म्हणतात जाती नाम कर्माच्या विनाभावी त्रस आणि स्थावर नाम कर्माच्या उदयानं जो उत्पन्न झालेला पर्याय त्याला काय म्हटलेलं काय. आणि त्या व्युत्पत्ती अर्थाच्या अपेक्षेनं काही धातूपासून काय शब्द झाला आणि धातूपासून काय शब्द झालेला आहे. तर त्याचा अर्थ शब्द करणे म्हणजे व्यवहारी लोक ज्याचं उच्चारण करतात त्रस आणि स्थावर या रूपानं सांगतात त्याला म्हणायचं काय. किंवा जे उद्गल स्कंदाच्या द्वारे पुष्टीला प्राप्त होतात त्याची धातूचा अर्थ केला काय. आणि ह्याचे भेद किती सांगितले 6 भेद सांगितले. आता त्यातलं 5 स्थावर काय जे आहे त्याच्या पुढं अर्थ करतायत सांगतायत त्याचं वर्णन करतायत. 182 गात आहे. पुढवी आऊ देऊ वाऊ कमोदयेन तथैव नियवण्ण चौक जुदो ताणं देहो भवे नियमा. पृथ्वी आव म्हणजे पाणी घ्यायचं. तेव म्हणजे तेज म्हणजे अग्नी. वाव म्हणजे वायू. हे 4 घेतलेले आहेत. आता त्यातलं वनस्पती काय नंतर सांगते. ह्याला 4ला धातू ही संज्ञा पृथ्वी पाणी अग्नी आणि वायू हे 4 धातू म्हटले जातात. तर ह्या प्रत्येकात एक स्थावर नाम कर्म आहे त्याचे हे भेद होणार. पुन्हा हे जे भेद नाम कर्मामध्ये वेगळे सांगितले जात नाही. परंतु स्थावर काय नाम कर्म आहे आणि त्रस नाम कर्म आहे. तर एकेंद्रियाचे ज्याला स्थावराचं वर्णन येईल त्याला स्थावर नाम कर्माच्या उदाहरण ते स्थावर झाले. परंतु स्थावर हे सामान्य झालं. त्याचे पुन्हा भेद केले तर आपण पृथ्वी काही जीवांना पृथ्वीरूप स्थावर नाम कर्माचा उदय, जल काही जीवांना जलरूप स्थावर नाम कर्माचा उदय. म्हणजे त्याचे पुन्हा स्थावर नाम कर्माची 5 भेद होती. तर म्हणून त्या कर्माच्या उदयाला असं तिथं लिहिलं तर तिथं नामकर्मामध्ये तुम्ही शोधायला झाले कुठं भेद आहेत नाही. तर ते स्थावरामध्ये अंतर्भूत करायचे सगळे. पृथ्वी जल अग्नी वायू या कर्माच्या उदयानं त्याचप्रमाणे ताणन देहो
त्यांचे शरीर त्या नामकर्माच्या उद्यान त्यांचे जे शरीर आहे नियमानं नियमण्य चौक जुदा आपापल्या वर्णचतुष्कानं म्हणजे प्रत्येकाचा जो वर्ण आहे पृथ्वीचा पाण्याचा जो कलर आहे त्याचा जो रंग आहे प्रत्येकामध्ये चारी आहेत. असं आहे की तुम्ही म्हणाल की अग्नीमध्ये रस कुठे आहे, असं नाही. अग्नीमध्ये पण चारी आहेत. आपल्याला तिथं चव घेता येत नाही त्याची, परंतु त्या अग्नीला सुद्धा चव आहे, अग्नीला सुद्धा रंग आहे, अग्नीला सुद्धा रंग तर दिसतोयच आपल्याला आणि स्पर्श तर दिसतोयच, परंतु गंध आणि रस आपल्याला दिसत नाही. म्हणून आपल्याला काय वाटतं की नाही त्याच्यामध्ये, परंतु त्याला चारी आहे. त्याचं जे शरीर आहे अग्नी काही जीवाचं शरीर त्याच्यामध्ये चारी पण असणार, स्पर्श रस आणि आपापले वर्ण रस गंध स्पर्श असणार. तसं पाण्यामध्ये सुद्धा चारी आहेत. पाण्याला सुद्धा म्हणतात की लोक की त्याच्यामध्ये गंध नाही पाण्यामध्ये, तर असं नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा स्पर्श रस गंध वर्ण चारी आहे. आणि पृथ्वीमध्ये तर चारी आहेत सगळेजण मानतात. वायूमध्ये स्पर्शच म्हणतात लोक, फक्त वाऱ्याचा स्पर्शच होतोय, त्याला वर्ण दिसत नाही, त्याला गंध नाही, त्याला रस नाही, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा चारी पण आहे. परंतु ते आपल्याला इंद्रियांना दिसत नाहीत म्हणून आपल्याला काय वाटते नाही त्याच्यामध्ये अव्यक्त आहे. तर प्रत्येकाच्या आपापल्या चार वर्णचतुष्कात प्रत्येकाचा वर्ण जो आहे तो वेगवेगळा आहे. प्रत्येक एकामध्ये तर अनेक वर्ण असतील, कोणी गोमेद आहे, कोणी नीलमणी आहे, कोणी ते हरित मणी वगैरे, हिरवा लाल निळा वगैरे अनेक प्रकारचे रंग आहेत. परंतु आणि पाण्याचा तर रंग जसं आपण बघतो तसंच ते ह्याच्यासारखा मोत्यासारखं काय म्हणतात त्याला कलर असतो. तेच काय अग्नी काहीच आहेच त्याच्यामध्ये पिवळा निळा लाल वगैरे असा कलर असतो. आणि वाऱ्याचा पण आहे, त्याच्यात सगळी रेषा वगैरे सांगितलेलं आहे, तिथं नाही सांगितलं ते, परंतु सामान्य सांगितलं की चारी वर्णाधिक वर्णचतुष्कानं सहित म्हणजे स्पर्श रस गंध वर्णानं युक्त असतात. नियमानं असतात. तर त्यामध्ये प्रत्येकाचे पुन्हा चार चार भेद केले. एक पृथ्वी घेतले तर त्याचे चार प्रकार केले. चार प्रकार म्हणजे काय म्हणतात, पहिला सामान्य घ्यायचं, पृथ्वी आहे तर एक पहिला पृथ्वी, दुसरं काय तर पृथ्वी जीव, पृथ्वी काही, आणि पृथ्वी काय. ते आम्ही असे घेतो ओळीनं, पृथ्वी काय पृथ्वीची असं ओळीनं घेतलं तर बरोबर. तर पहिला पृथ्वी म्हणजे काय घ्यायचं, सामान्य पृथ्वी म्हणजे जी हे झालेले अचेतन आहे. मार्गामध्ये जे उपमर्दित झालेली धुळी असते, जे गाड्या वगैरे गेल्याच्या धुळीवरनं किंवा पायानं आपण चालत गेलो तर त्यामुळे ती धूळ काय झालेली वर्धित झाली, तर त्याला सामान्य पृथ्वी म्हटलेलं आहे. आणि दुसरं आहे पृथ्वी काय म्हणजे काय म्हटलं की ज्या पृथ्वी जीव ज्या शरीराला सोडून गेलेला आहे, म्हणजे त्यातनं जीव निघून गेला तर ते जे शरीर पडलेलं आहे, जसं का दगड वगैरे आहे, खाणीत आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये काय आहे, जीव आहे. पृथ्वी काय ते आणि ज्याला खाडीतून पुढून काढून आणलं आपण, त्याच्या संस्कार वगैरे केले तर काय होतं, ते पृथ्वी काय झालं ते.
किंवा आता जे आपण विटा बनवतात, दगड आहे, आपले फरशा आहेत, हे सगळं काय आहे? सगळं पृथ्वी काय आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होत नाही, पुन्हा जीवाची उत्पत्ती होणार नाही. म्हणजे जीवाला सोडलेलं शरीर आहे ते. त्याला म्हणायचं पृथ्वी काय, जे जीव निघून गेला. आता पुढं हे पृथ्वी आणि पृथ्वी काय दोन्ही पण अचेतनच आहे. हे दोन कोण आहे? अचेतन. म्हणजे पृथ्वी अचेतन आहे, परंतु हे जीवाचं योनी स्थान आहे पृथ्वी जे आहे ते. आणि पृथ्वी काय जे आहे ते पुन्हा योनी स्थान नाही, असं भेद केलं ते. आता जसं जो दगडावर संस्कार वगैरे केले, फोडले म्हणा, किंवा जे फरशा वगैरे बनवल्या त्या दगडापासून, किंवा जे वीट वगैरे बनवल्या, तर ते काय आहे? सगळं पृथ्वी काय आहे, त्याच्यामध्ये पुन्हा आता जीव उत्पन्न होणार नाही. आणि पृथ्वीमध्ये जीव पुन्हा उत्पन्न होतात. हे जी धूळ आहे उपवर्धित झाली, तर त्याच्यामध्ये पुन्हा आणखी जीव येऊन त्या होऊ शकतं, उत्पन्न होऊ शकतो. असं थोडं भेद केलं. किंवा सामान्य असं करतात की पृथ्वी सगळ्यामध्ये कॉमन आहे, आणि पृथ्वी काय म्हणते की त्या जीवाला सोडलेलं शरीर घ्यायचं. परंतु असा ह्याच्यामध्ये भेद केला त्याने, पृथ्वी आणि पृथ्वी काय मध्ये. दोन्ही अचेतन आहेत, दोन्हीमध्ये काय फरक आहे? तर पृथ्वी ह्याला योनी स्थान घेतलेलं, म्हणजे तिथे जीव उत्पन्न होतो. आता जे धूळ उपवर्धित झाले, गाड्या येऊन जाऊन, पुन्हा रात्रीच्या वेळेला त्या गाड्यावर येणं जाणं बंद झालं, तर पुन्हा काय होतं? त्या धुळीमध्ये येऊन जीव उत्पन्न होऊ शकतो, तर योनी स्थान होते. आणि पुन्हा समजा पुन्हा वर्धन केले की पुन्हा ती पृथ्वी झाली. तर पृथ्वी आणि पृथ्वी काय, हे दोन्ही काय? अचेतन. तुमच्या अंगामध्ये जे सोनं आहे ते काय? सगळं पृथ्वी कायच आहे ते. सगळं ते सोनं आणलं खाणीतून काढून, त्याला तापवलं, त्याच्यातनं सगळे ते जीव मेले ना पृथ्वी काही. फक्त आता ते काय राहिलं, ते पृथ्वी काय राहिलं. आणि त्याच्यापासून ते सगळे दागिने बनवतो. म्हणून हे काय? सगळं पृथ्वी काय दगड आहेत आपल्या हातात, आणि समजा ते सोनं म्हणून त्याला किती मोह करतो आपण. हे सगळं काय? वास्तविक पाषाणच आहे सगळं. नंतर सांगितलं पृथ्वी काय, म्हणजे ज्या वेळेला त्या पृथ्वी रूप शरीराला धारण केलेलं त्या जीवाने, म्हणजे जीव सहित ते पृथ्वी, त्याला म्हणायचं पृथ्वी काय. पृथ्वी हे ज्याचं शरीर आहे. आता जसे खाणीमध्ये सगळे दगड आहेत, तर त्याच्यामध्ये सगळे पृथ्वी काही जीव आहेत. जी धूळ उपवर्धित झालेली नाहीये, तर त्याच्यामध्ये सगळे जीव येऊन संत. म्हणून घरात लक्षात ठेवा की आपल्याला दयाधर्म पाळायचा, तरी सगळं माहीत असणं आवश्यक आहे. त्या धुळीमध्ये एक धुळीचा कण सांगितलं होता, असंख्यात पृथ्वी काही जीव आहे. एक जीव नसतो पृथ्वी काही, त्याच्यामध्ये असंख्यात असतात. आणि आपण ती धूळ काय करतो? सरळ हे घ्यायचं, पाण्याचा गोळा घ्यायचा आणि पुसून टाकायचं. ते सगळे जीव काय झाले? मेले ना. पण पहिल्यांदा झाडून घ्यायचं, चाळू त्या मृदू उपकरणाच्या द्वारे. तर त्याच्यामध्ये काही जीव काय होऊ शकतात? वाचू शकतात, म्हणजे त्याचे हे होऊ शकते, संरक्षण होऊ शकते. आणि मग ते घेऊन सोडायचे आपण सावलीमध्ये वगैरे कचऱ्यात. तर आणि मग नंतर मग पाण्याने पुसायचं. परंतु पहिल्यांदाच आपण काय करतो? न झाडता, कुठली पण धूळ आहे ती न झाडता एकदम पाण्याने पुसला पण, तर ते सगळे धुळीतले जीव भरून गेले. घरात स्वच्छता करत असताना जीवाचं संरक्षण कसं होईल हे लक्षात घ्यायचं त्या ठिकाणी. नंतर पृथ्वी काय, आणि पृथ्वी काय कशाला म्हटलं? पृथ्वी जीवाला सहित जे त्या शरीरामध्ये जीव असणं, ज्याला पृथ्वी स्थावर नामकर्माचा उदय आहे आणि पृथ्वी शरीराला धारण केलेला आहे, तर तो कोण आहे? पृथ्वी काय, म्हणजे खाणीतील दगड वगैरे सगळे ते कोण आहे? पृथ्वी काही जीव आहे. आणि शेवटी पृथ्वी जीव. पृथ्वी जीव कुणाला म्हणायचं? अजून पृथ्वी शरीर धारण केलं नाही, परंतु त्याला पृथ्वी काही नामकर्माचा उदय सुरू झाला. असे जे विग्रगतीमध्ये असणारा जीव, विग्रगतीमध्ये सांगितलं ना, 1 समय 2 समय किंवा 3 समय विग्रगतीमध्ये जीव असतो. म्हणजे अजून शरीर धारण करायला, इथनं शरीर सोडलं आणि दुसरं नवीन शरीर अजून धारण केलं नाही,
तर जी मधली अवस्था आहे ती काय आहे? विग्रह गती. आणि त्या विग्रह गतीमध्ये शरीर आहे का त्याला? त्यावेळेला त्याला शरीर नाही, परंतु जीव आहे. आणि त्या जीवाला त्यावेळेला कर्माचा उदय सुरू झाला. तिथूनच कुठून? जिथं पूर्वाचा भाव सोडला तिथूनच त्याला पुढच्या भावाचा उदय सुरू होतो. जे पृथ्वी कायिक असेल तर पृथ्वी कायिक नामकर्माचा उदय सुरू झाला. जल कायिक असेल तर जल कायिक. अजून जलरूप शरीर धारण केलं नाही, पृथ्वीरूप शरीर धारण केलं नाही, परंतु तो जीव त्या पर्यायामध्ये गेला. मग 1 समय 2 समय किंवा 3 समय, तर त्यावेळेला त्या जीवाला काय म्हणणार आपण? पृथ्वी जीव म्हणणार. हा, पृथ्वी जीव. आता त्या पृथ्वी जीवाचं शरीर तर नसते, परंतु त्या जीवाचा आकार कसा असतोय? पूर्वीचं शरीर सोडलं असेल त्या आकाराचा तो जीव असतो. समजा मनुष्य म्हणून तो पृथ्वी जीव झाला, तर त्या पृथ्वी जीवाचा आकार कसा असणार? मनुष्यासारखा. हत्ती वरून मनुष्य झाला तर त्या मनुष्याचा आकार कसा? हत्तीसारखा. गाढवावरून मनुष्य झाला तर त्याचा आकार कसा? गाढवासारखा. मग समजा आपल्याला कोणी गाढव म्हटलं, आपण लक्षात ठेवायचं वेगळं गती कधी होतो आपण गाढव. त्या पूर्वभावामध्ये गाढव म्हणतो, म्हणून तिथं गाढव म्हणलं तर काय? रागायचं काम नाही. तर पृथ्वी काय काय? पृथ्वी जीवामध्ये भेद कळाला का? काय सांगितलं? पृथ्वी काय म्हणजे हा, तर ज्यामध्ये पृथ्वी जीव विद्यमान आहे असा तो शरीर, त्याला म्हणायचं पृथ्वी काय. शरीर सहित जीव तो पृथ्वी काय. पृथ्वी शरीर धारण केलेला आहे, त्या शरीरामध्ये जीव विद्यमान आहे, तर त्याला म्हणायचं पृथ्वी काय. आणि जिथं शरीर धारण केलेलं नाही पृथ्वी कायकाचं, परंतु त्याला पृथ्वी काय स्थावर नाम कर्माचा उदय सुरू झालेला आहे, म्हणून त्याला पृथ्वी संज्ञा आली, परंतु अजून त्याला शरीर धारण केलेलं नाही असा विग्रह गतीमधला जीव, त्याला काय म्हणायचं? पृथ्वी जीव. तर हे दोन्ही पण जीव आहेत, सचेतन आहेत. आणि 2 काय आहेत? अचेतन. अचेतनामध्ये हे योनी स्थान आहे आणि हे योनी स्थान आहे, याच्यामध्ये परत जीव येणार नाही. हे योनिस्थान नाही, हे फक्त मृत शरीर. पृथ्वी काय म्हणजे त्या पृथ्वी जीवाचं मृत शरीर जे आहे, शव आपण ज्याला म्हणतो. पृथ्वीमध्ये घेतलं. नाही उपमर्पित झालेली धूळ असं घेतले ती अचेतन मध्ये घ्यायची. आणि जे पृथ्वी जीव साहित्य असेल तर ते पृथ्वी कायिक मध्ये येणार. पृथ्वी कायिकचे पण 2 भेद घेतले ना, पण खरं आणि शुद्ध पृथ्वी, ते माती म्हणजे शुद्ध पृथ्वी आणि खरं म्हणजे दगड रूप. दगडामध्ये अनेक प्रकार येतील, चंद्रकांत मणी, सूर्यकांत मणी, तुमचे काय ते स्फटिक मणी, नीलमणी, नरकत मणी, त्या काय सगळ्या पृथ्वीचे पण 36 भेदची नावं दिलेत आपल्या जीवनामध्येच. ज्याला ते जीवाचे भेद केले ना तिथंच त्यांनी नावं दिले सगळे 36. पुढं आता असं 4 प्रत्येकाचे करायचे. जल काय? जलकायिक आणि जलजीव. जल कुणाला म्हणणार? की जे सामान्य पाणी आहे, जिकडे तिकडे आपण फेकलं पाणी तर ते काय आहे? आलोडित झालेले जल असं घेतलं तर ते सामान्य जल आहे. जल काय म्हणजे जलकायिक जीवानं त्यातनं जीव निघून गेला. जसं गरम पाणी आपण त्याला गरम केलं तर त्यातनं जलकायिक जीव निघून गेले. नुसतं गाळल्यावर निघून जाते असं नाही, गाळलं तरी सुद्धा ते जलकायिक जीवाचं अत्यंत अवदान छोटी आहे, त्यामुळे त्यामध्ये जलकायिक जीव असतात अजून. म्हणून ज्यांनी प्रतिमा घेतली, समजा 5वी प्रतिमा, त्यांना कच्चं पाणी पिता येत नाही, पण त्याच्यामध्ये जलकायिक जीव असतात, त्यांना गरमच पाणी प्यायला पाहिजे. कुठली पण वस्तू सचित्त जे ते अचित्त करूनच चालते. ते अचित्त पाणी जे म्हणजे गरम केलेलं पाणी ते काय आहे? जल काय म्हणायचं? इथं जल हे पृथ्वीच्या ठिकाणी सगळं आहे. जलकाय, जलकायिक आणि जलजीव. आणि जलकायिक कशाला म्हणणार? ते पाण्यामध्ये ते जीव म्हणजे त्या जलबिंदूमध्ये हे असतं. नदीचं पाणी, विहिरीचं पाणी, हे सगळं काय आहे? जलकायिक आहे.
आणि जलद जीव कशाला म्हणणार? विग्र गतीमध्ये असणारा. तिथे जल काही नामकर्माचा उदय त्याला सुरू झाला, परंतु अजून जलरूप शरीर धारण केलेलं नाही. तो कोण आहे? जलद जीव आहे. तसंच अग्नी, अग्नी काय? अग्नी काय कणी? अग्निजीव. अग्नी म्हणजे पण काय घेणार तिथं? जे आपण पाणी वगैरे घालून विझवली अग्नी, किंवा दाबून ठेवलं समजा, किंवा इकडे तिकडे फेकलेली अग्नी, तर राखेनं आपण झाकून ठेवतो ना, ते दिसू नये म्हणून किंवा ते विजावं म्हणून, तर त्याच्यामध्ये गरमपणा थोडा असतोय अजून, तर तिच्यामध्ये पुन्हा अग्निकाय उत्पन्न होऊ शकतात. म्हणून ती सामान्य अग्निकायची अग्नीमध्ये. आणि अग्निकाय म्हणजे ते अग्निकायकाच्या द्वारे सोडलेलं शरीर, ते काय आहे? अग्निकाय. म्हणजे भस्म वगैरे जे आहे ते काय? अग्निकाय. आपण कोळसा जाळल्यानंतर राख होते ना, तर ते अग्निकाय म्हणायचं. नंतर अग्निकाय म्हणजे अग्निरूप शरीर धारण केलेलं आहे, ते अग्निकाय. आणि अग्निजीव म्हणजे विग्रगतीमध्ये असणारा जीव, अजून अग्निरूप शरीर धारण केलेलं नाही. तसंच वायू, वायू काय? वायू काय कणी? वायुजीव. वायू म्हणजे सामान्य भ्रमण करणारी वायू, धुळीच्या समोर फिरते ना वायू, ती वायू आहे. आणि वायू काय म्हणजे? वायू काय मधून निघून गेलेलं जे जीव निघून गेला तर ते शरीर राहिलं त्याला काय म्हणायचं? वायू काय. म्हणजे आता जे आता समजा एकमेकाला बडवली समजा ती वायू, कशाला तरी भिंत म्हणा किंवा घर्षण झालं, तर ती वायू काय म्हणजे तो जीव निघून गेला, परंतु त्याचं ते वायुरूप शरीर आहे, तर ते अचेतन आहे वायुरूप शरीर. नंतर वायू काय म्हणजे वायू शरीरानं जीवानं सहित जे शरीर त्याला वायू काय म्हणायचं. आणि वायू जीव म्हणजे विग्रगती मधला वायू काय जीव, त्याला वायू काय म्हणायचं. हा, तरी जल काही आहेत जीव त्याच्यामध्ये. लोक म्हणतात ना की विहिरीतनं बाहेर काढले की ते जीव मेले म्हणून, असं नसतंय. पाणी गाळल्यानंतर सुद्धा अजून असतात, ते सचित पाणी म्हटलं जाते. पाणी गाळलं तरी सुद्धा गाळल्यावर त्रसजीव वाचले. आपण गाळलं कशासाठी? त्रसजीव त्याच्यामध्ये असतात, त्या जीवाचं संरक्षण करण्यासाठी गाळलं आपण. आणि परत ते जीव त्या, कारण जलामध्ये पाण्यामध्ये जीव असतातच ना, जलचर जीव, पंचेंद्रिय सुद्धा असतात, गुणेंद्रिय, तींद्रिय, चतुर्ंद्रिय, पंचेंद्रिय जीव असतात. त्याचं संरक्षण करण्यासाठी आपण पाणी गाळलं. म्हणून त्याची अवगाहना जी असते ना ती छोटी असते अगदी. म्हणून कोणतं कापड वापरायचं म्हणून सांगितलं की त्याच्यातून जीव खाली उतरायला नको. तुम्ही खोकं असलेलं असं छिद्र असलेले, जर छिद्र म्हणजे असं एकदम दिसत नाही, पण असं तुम्ही बघितलं असतो ह्याच्यामध्ये मध्ये मध्ये जाळी दिसते समजा, तर ते वापरण्यायोग्य नाहीये. कोणतं गाळणं पूर्ण घट्ट पाहिजे, त्याला मध्ये कुठेही सूर्यकिरण दिसायला नको त्याच्यातून, असं घट्ट पाहिजे. तर ते त्या ज्यानं पाणी गाळलं तर त्याच्यामध्ये जीव राहतील, जे फणाकुलाचा संख्या अथवा भाग ज्यांची अवकाना आहे, असे द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुर्ंद्रिय, पंचेंद्रिय जीव जे आहेत ते त्याच्यामध्ये राहतात. आणि मग ते उलट करून आपण गाळलेलं पाणी सोडायचं. मी तिथे दोनदा बघितलं, त्याने अगाळ्यातच पाणी सोडत होते. म्हणजे ते बापू वगैरे भरायला होते, अगाळ्यातच पाणी त्याच्यावर सोडलं तर ते जीव वाचणार कसे? ते सगळे जीव तसेच राहणार ना कपड्याला, मग त्या जीवाचं संरक्षणच होणार नाही. मग त्याच्यासमोर गाळलेलं पाणी सोडलं आणि ते भांड्यात पडले ते जीव, आणि पुन्हा आपण ते पाणी त्याच्यामध्ये सोडले भीतीमध्ये की ते जीव जगतात. आणि जर ते जीव आपण थोडा काळ बाहेर असं ठेवले आणि पुष्कळ असतं गडबडीनं काम करायचं असते, पाणी गाळणं तसं ठेवायचं, नंतर काढू की जीवाने, तसं नाही. लगेच गाळल्यावर लगेच काढायचं, तर ते जीव वाचवायचेत ना. ते श्वासोश्वासाला जर नाही मिळालं किंवा त्याला जर ते पाणी मिळालं नाही तर मरणार ते. म्हणून ते अजून गाळलं की लगेच त्याचे जीवाने काढायचे. अजून पाणी तुम्ही करून घरात समजा तर तुम्ही विहीर लांब असेल तर पाण्यात काढून ठेवायचे, मग त्याच ते पाणी असलं की ते राहतं आणि पुन्हा नेऊन तिथं विहिरीमध्ये सोडायचं. सोडत असताना सुद्धा वर्ण ओतायचं नाही त्याला. त्याला सांगितलं ना बारडीमध्ये घालून त्या दिवशी टाकलं तर सोडायची दोरी आणि ती उलटी करायची. उलटी केली की आपोआप ते पाणी त्याच्यामध्ये पडते. असं जीवाने केलं तर तिथं जीवाचं काही संरक्षण होणार, नाहीतर मग काय पाणी गाळून सुद्धा जीव जर जगले नाही तर त्याचा काही उपयोग नाही.
की ते जलकायी जे जीव आहेत ते त्या पाण्यामध्ये जोपर्यंत गरम करत नाही आपण पाणी तोपर्यंत जलकायी जीव आहे. ते गाळल्यानंतर तर असे जीव वाचले, परंतु त्या गाळलेल्या पाण्यात सुद्धा जलकायी जीव असतात आणि ज्याला आपण ते पाणी उकळतो म्हणजे गरम करतो त्याला ते जीव मरतात म्हणजे जलकायी पुढं त्यातून ते जलकाय बनते गरम पाणी जलकायी झालं हे काय हा पहिल्यांदा जन्म घेतल्यावर त्याला जलजीव म्हणायचं. मग ते पाण्याचे शरीर धारण केलं त्या पाण्यामध्ये जाऊन उत्पन्न झाला की तो पण झाला जलकाय आणि ज्याला जीव सोडून गेला त्याला ते म्हणायचं जलकाय. आणि जल हे सामान्य सगळ्यांमध्ये त्याला जल सामान्य ते बर्फ तर अभक्षक सांगितलंय ना त्याच्यामध्ये किती जीवाची उत्पत्ती होते. नाही ते सुद्धा एक घन पाणीच आहे ना म्हणजे पाण्याचे अनेक प्रकार सांगितले त्याच्यामध्ये ते घन रूपाने पाणी सांगितले घन होतं ती हा पण त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होते ना तर तो एक प्रकार केल्यानंतर वाफ झाल्यानंतर त्यामध्ये परत वेगळीची उत्पन्न होती म्हणजे पहिल्याची तर मरून जाणार पुन्हा कुठले वेगळे म्हणजे मर्यादा संख्यावर म्हणतात नाही गरम केल्यानंतर गरम केलं वाफ झाली वाफेमध्ये पहिल्याची थोडेच असणार आहे ते तर वृद्धी झाली गरम केल्यामुळे नाही वाफेमध्ये कुठे वाफ जर पाण्याचा अंश म्हटला मग त्यामध्ये जीव असणार का नाही ते आपण गरम केल्यानंतर मेलेच ना काय राहिलं ना आप काय राहिलं पाणी आप काय राहिलं जल काय राहिलं गरम पाण्याला जल काय म्हणणार गरम पाण्यात जल ते काय पाणी म्हणजे जीव सोडून गेलेले शरीर त्याचं ते वाफ झाल्यावर काय म्हणतो वाफ पण जल काहीच आहे की तिथं पावसाचं पाणी कसलं म्हणायचं पावसाचं पाण्याला काही वाफ झालेलं आहे ना तिथं त्याप्रमाणे साठून राहिले पुन्हा ते जलरूप झालं ना काही आता त्याच्यानंतर त्यामध्ये जीव उत्पन्न होऊ शकतो 48 मिनिटं पाणी झाल्यानंतर 48 मिनिटानंतर तोपर्यंत नाही 48 मिनिट असं काही नाही त्याच्यामध्ये जल काही जीव उत्पन्न होऊ शकतो ना त्या पाण्यामध्ये. आता पाणी जेव्हा पावसाचं पडलं वरून त्यावेळेला त्याच्यामध्ये जीव नाही तीच गार होऊन पडली तर गार होऊन पडले तर ते तर आपण सांगितलं गार हा ते पण जीव आहेतच पहिलं त्याची पाणी पडलं तेच बिना जीव नाही त्यामध्ये ते वरून एवढ्या पडलं ना त्यामुळे त्यामध्ये जीव राहू शकत नाही. पावसाचं पाणी एकदम आभाळातून वरण पडते की नाही त्याला ते आता धबधब्याचं पाणी असते त्याला पण शुद्ध सांगितलं ना तुम्ही न गाळता केलं तर सुद्धा चालते म्हणजे धबधबा पडत असताना वाहतं पाण्याचं जे धबधब्याचं पाणी असते किंवा झऱ्याचं पाणी असते तर ते वरून खाली पडते ना तर त्याच्यामध्ये जीव राहत नाही सगळे चलकाय म्हणजे आपटले ना वरनं त्यामध्ये जीव म्हणून त्याला जल म्हणायचं सामान्य जल ते वरनं पडलेलं पाणी इकडे तिकडे फेकलेलं पाणी हे सगळं जल आहे आणि जे तापवलेलं पाणी आहे ते जल काय आहे आणि पाण्यासाठी जे जीव आहेत जे जीवसहित आहे ते जल काय झालं 24 तासानंतर त्यामध्ये जे काही जीव नाही उत्पन्न होणार तसं जीव उत्पन्न होणार हे जल काय झालं ना त्याच्यामध्ये पुन्हा जीव उत्पन्न होत ते योनी नाहीये 24 तास पाणी उकळलेलं चालतं त्याची मर्यादा त्यानंतर ते पाणी गाळून पुन्हा वापरू शकतो नाही कशासाठी नाही वापरू ते आता हेच झालं जसं पीठ अमर्यादित झालं ना तसं ते पाणी अमर्यादितच झालं तसं म्हटलं तर त्यामध्ये एक इंद्रिय जीव नाहीये रसाचे उत्पन्न होऊ शकतं नाही तसं जीव परत काढू शकतो ना बाजूला त्याच्यामध्ये काय तुमचं हे पण राहणार नाही ना सत्व पण राहणार
ते पाणी एवढं उकळलेलं आहे, पुन्हा तुम्ही त्याला गाळून पुन्हा उकळले की त्याच्यात पाण्यात सगळं सत्वच गेलं ना. वापरत नाही, फक्त कारण विचारलं काय सांगितलं सर्वांना भगवंताने ते कुठलं सत्य म्हणायचं त्याला आगमांमध्ये सांगितलेलं आहे, त्याला प्रत्यय सत्य काय प्रतित्य सत्य असं काय सांगितलं ते सत्य समजायचं. ते आपलं सूक्ष्म विषय त्यामुळे आपला विषय सगळा गोचर आहे. म्हणजे आगमात सांगितलं जेवढं आपल्याला कळू शकते तेवढं समजून घ्यायचं, नाही कळतं तेवढं मानायचं. श्रद्धा वेगवेगळं काढायला बघतो. हा आणि कुठेतरी आपल्या प्रमादाला पुष्ट करण्याचा प्रयत्न वेळ झाला. तर अशा प्रकारे सांगितलं. म्हणून लक्षात घ्यायचं इथं की ते तर तो प्रश्न केला दोन अचेतनामध्ये काय अंतर आहे असा प्रश्न केला. तेच पहिलं अचेतन हे वर्तमानामध्ये जीवरहित आहे, अचेतन आहे, परंतु पृथ्वी आदी जीवांच्या उत्पत्तीसाठी ते योनी स्थान आहे. पहिलं जे आहे उसमें त्यामध्ये जन्म जीव घेऊ शकतो, म्हणजे जीव जन्म घेऊ शकतो आणि जीवाचा जन्म घेतल्यानंतर ते सचेतन होणार. हे जलचे आहे पृथ्वी जे आहे ते होणार. परंतु जे जल काय आहे, पृथ्वी काय इथं पृथ्वीचं घेतलं पृथ्वी काय आहे त्याच्यामध्ये पुन्हा जीव उत्पन्न वीट आहे त्याच्यामध्ये काय पृथ्वी काही जीव उत्पन्न होणार नाही. फरशी आहे ज्याच्यामध्ये कधीच होणार नाही त्यामध्ये. नाही होणार. वीट वगैरे आहे तापून आपण ते हे करून बनवलं ना पृथ्वी काय त्याला माती वगैरे हे करून, तर त्याच्यामध्ये पुन्हा आता जीव उत्पन्न होणार नाही. ते पृथ्वी काय झालं जल काही 24 तासानंतर ते जल काय झालं त्यानंतर ते परत जल काही होणारच नाही कधी. असं दोन मध्ये अंतर केलं त्याने असं ह्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये जे उत्पन्न होऊ शकतं ते पृथ्वी आणि ज्याच्यामध्ये उत्पन्न होऊ शकत नाही ते पृथ्वी काय. 24 तासानंतर ते जल काय झालं जल काय झालं तर एक केंद्रीय जीव तर नाही कसं जीव उत्पन्न होतं पुन्हा त्याच्यामध्ये जल कधीच होणार नाही. हा ते हे झाले की काय झालं रेग्युलर पाण्यामध्ये मिक्स झालं ते पाणी काय करते एवढं भरपूर प्रश्न आहे त्यामध्ये. ते काय आपल्याला जेवढं लक्षात येतं तेवढं समजून घ्यायचं. त्याच्यामध्ये हे जे काय आहे ना ह्याची स्थिती सांगितली ना काय स्थिती त्याच्यावर काढू शकतो ना आपण स्थिती जी काय आहे. तसं जीव आहे तो जुनं शरीर धारण करत नाही ना. त्याच्यामध्ये ते अग्नीचं पण उदाहरण दिले की प्रचुर भस्मानं आच्छादित अग्नी, म्हणजे आपण भस्म झाकलेले राग झाकले ती अग्नी किंवा विद्युत रूप अग्न्यांची जी वीज असते ती अग्नी आणि सूर्यकांत मण्यापासून उत्पन्न झालेली अग्नी. आता वर्तमानामध्ये ती अचेतन आहे, परंतु त्याच्यामध्ये कालांतराने अग्निजीवाची उत्पत्ती होऊ शकते. ते आपण राख हटवली फुंकलं की पुन्हा त्याच्यामध्ये अग्निजीव उत्पन्न होऊ शकतं. आणि परंतु अग्नी काय कशाला म्हटलं भस्म त्याला अग्नी काय म्हटलं तर त्याच्यामध्ये पुन्हा अग्निजीव उत्पन्न होत नाही, अग्निजीवाची उत्पत्ती त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे ते दोन मध्ये ते अंतर घेतलं त्यांनी, एक योनी आहे आणि एक योनी नाही अचेतन मध्ये असं अंतर केलं. जे अचेतन म्हणजे ते जीवरहित झाला आणि त्याच्यामध्ये पुन्हा कधीच उत्पन्न होणार नाही ते अग्नी काय किंवा पृथ्वी काय असं घेतलेलं. ज्याच्यामध्ये होऊ शकतात ते सामान्य पृथ्वी घेतली. त्याला सामान्य अग्नी म्हटलं, अग्नी आहे म्हणून त्याला अग्नी म्हटलं, परंतु ती जीवरहित झालेलं अग्नी. आणि ज्याला तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये कुंकुण अग्नी उत्पन्न करणार त्याला ते पुन्हा अग्निकाईक झाले. अग्नी जीव आणि अग्नी आणि अग्निकाईक असा फरक केला. सामान्य आपले जीवरहितच घ्यायचे ना ते, जे पृथ्वी वगैरे सामान्य पृथ्वी किंवा हे जे आहे ते जीवरहित आहे. आता वर्तमानामध्ये जीवरहित आहे परंतु त्यामध्ये जीव उत्पन्न होणार कालांतराने, त्याला म्हणायचं पृथ्वी म्हणा अग्नी म्हणा जल म्हणा हे सामान्य जे घेतलं ते. वर्तमानामध्ये ते जीवालाच घेत आहे परंतु कालांतराने त्याच्यामध्ये जीवाची उत्पत्ती होऊ शकते म्हणून त्याला योनी स्थान असं म्हणतात.
आणि काय जे म्हणते एकदा ते काय जीव रहित झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये जीवन उत्पन्न होणार नाही. असं दोन फरक करायचा पृथ्वीमध्ये. तर पृथ्वी काय जल काय वगैरे मध्ये जल कायमध्ये गरम पाणी घ्यायचं, पृथ्वी कायमध्ये बीट वगैरे घ्यायचं जे तापवलेलं वगैरे आहे. तर तुमच्या ते सोने याच्यात ते म्हणजे उत्पन्न होणार का? नाही. तर हे सगळं पृथ्वी काय आहे त्याच्यामध्ये पुन्हा आता पृथ्वी काही जीवन उत्पन्न होणार नाही. चांगलं आहे की त्यात जीवन आहे म्हटलं. बरोबर आहे. सोनं घालणं चांगलं आहे की म्हटलं. जीवाचं प्रेत आहे ना ते. मोठं जीवाचं प्रेत आहे ते. खरं दगड आहे हे सांगायचं ना त्याचं. सोनं म्हणजे काय दगड हे सांगायचं. जीव कुठं म्हटलं जीवच नाही. निकोली जीव आहेत ना, निकोली जीव. हा. नाना उत्पन्न होत आहेत ना लगातार. हा. आल्यानंतर परत ते आहार वर्ग ग्रहण करायला परत शरीर तयार होतं का त्याचं? का पहिल्या शरीराला शंका तुमची. ओम जाणा हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. ज्ञान दर्शन संपन्न आहे. हा मी इंद्रियाने रहित अतींद्रिय स्वरूप आहे. काय मार्गणीने रहित अकाय स्वरूप आहे. हे शरीर माझे नाहीच. मी कोणत्याही शरीररूप नाही. मी अशरीरी आहे. शुद्ध चैतन्य हेच माझे शरीर आहे. मी ज्ञान शरीरी आहे. पहा स्वतःला ज्ञान शरीर रूपाने पहा. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप शुद्ध एको नमो अरिहन्ताय नमो सिद्धाय